भारतीय डाक भुगतान बँक ग्रामीण क्षेत्रामध्ये दूरपर्यंत पोहोचवण्यात येईल आणि यांचा विस्तार केला जाईल. NABFID च्या संबंधित अवसंरचनेला आर्थिक ऋण सुविधा इथे स्थापित करण्यात येईल. सार्वजनिक क्षेत्रात बँक SIG सदस्य आणि ग्रामीण क्षेत्रातल्या लोकांना ऋण क्षमतेला वाढवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म विकसित करण्यात येणार आहे. पेन्शन त्यांच्या विकासासाठी आणि एक फोरम तयार करण्यात येईल. KYC च्या प्रक्रियेला सुलभ करण्यासाठी 2025 मध्ये केंद्रीय KYC रजिस्ट्रेशनचा पुनरुद्धार करण्यात येईल. अद्यतनीकरण करण्यासाठी एक सुव्यवस्थित प्रणाली लागू करण्यात येईल. कंपन्यांच्या विलिनीकरणासाठी आवश्यक प्रक्रियांना तर्कसंगत करण्यात येईल. लवकरात लवकर विलिनीकरणाच्या मर्यादेला वाढवून प्रक्रियेला सुलभ करण्यात येईल. अंतरिम बजेटमध्ये अर्थसंकल्पात हा प्रस्ताव वर्ष 2024 मध्ये 2 विपक्षी निवेश संधींवर आम्ही हस्ताक्षर करून सातत्य विदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी BIT या मॉडेलचे पुनरुद्धारण करण्यासाठी आणखीन गुंतवणुकीसाठी अनुकूल बनवण्यात येईल. विनियामक सुधारणा वित्तीय आणि गैरवित्तीय सोबतच विभिन्न पैलूंवर आमच्या सरकारने व्यवसाय करणाऱ्याच्या साठी सुगमता निर्मितीसाठी दृढ प्रतिबद्धता दाखवली आहे. यासाठी आम्ही संकल्पित आहोत की आमच्या विनिमयन प्रौद्योगिकी आणि वैश्विक नीतिगत विकासासंबंधी याबद्दल आम्ही स्थापित करणार आहोत. विश्वास आधारित एक सरळ आणि सुलभ फ्रेमवर्क आम्ही तयार करणार आहोत. या फ्रेमवर्कच्या माध्यमातून रोजगार उत्पन्न होईल, संधी निर्माण होतील. 21व्या शतकासाठी अत्याधुनिक आणि फ्लेक्झिबल अशी एक व्यवस्था आणण्यासाठी आम्ही 4 विशिष्ट उपाययोजना इथे मांडणार आहे. सर्व गैरवित्तीय क्षेत्रासंबंधी विनिमयाच्या प्रमाण, लायसन्स आणि अनुमतींची समीक्षा करण्यासाठी विनिमयात्मक सुधारणा करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात येईल. समितीकडून 1 वर्षाच्या आत आपला अहवाल प्रस्तुत करण्यासाठी ची बाध्यता असेल. परिवर्तनशील उपाययोजना करण्यात येईल जेणेकरून विशेष करून निरीक्षण आणि अनुपालन करण्यासाठी व्यापार करण्याच्या सुगमतेला प्रोत्साहन मिळेल. राज्यांना देखील या प्रयत्नात समाविष्ट करण्यात प्रोत्साहन देण्यात येईल. प्रतिस्पर्धी समन्वित संघवादाच्या भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांना देखील यात भागीदारी करण्यासाठी प्रवृत्त करण्यात येईल. वित्तीय स्थिरता आणि विकास परिषदेसाठी सहाय्यक अनुदेशांच्या प्रभावांचे मूल्यांकन करण्यासाठी एकतांत्रिक व्यवस्था करण्यात येईल आणि वित्तीय क्षेत्राच्या विकासासाठी एक फ्रेमवर्क देखील तयार करण्यात येईल. जनविश्वास अधिनियम 2030 मध्ये 180 पेक्षा जास्त कायद्याच्या तरतुदींना गैरआपराधिक म्हणून घोषित करण्यात आले होते. आमचे सरकार आता विभिन्न कायद्यांमध्ये 100 पेक्षा जास्त तरतुदींना गैरआपराधिक करण्यासाठी जनविश्वास विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. आता मी राजकोषीय नीती धोरणांवर मी बोलणार आहे. जुलै बजेटच्या राजकोषीय सुदृढीकरणाच्या मार्गावर